श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 25 जून वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी. तर बघा, असं बघायला गेलं तर महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात, परंतु प्रत्येक एकादशी तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आणि एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित असते. त्यामुळे हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच शीघ्र फलदायी मानला जातो. आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला अतिशय अत्यंत पवित्र आणि महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात, परंतु या सर्व एकादशींमध्ये सर्वात मोठी आणि सर्वात शीघ्र फलदायी, तितकीच महत्वाची आणि अनंत पटीने फळ देणारी ही निर्जला एकादशी 25 जून रोजी गुरुवारी ही आलेली आहे. ही अतिशय अत्यंत हा दुर्मिळ आणि शुभ संधी चालून आलेली आहे. ही अशी संधी फक्त जी आहे तर ती वर्षभरातून फक्त एकदाच आपल्याला मिळत असते. त्यामुळे ही केवळ वेळ हातची जाऊन देऊ नका. आजचा व्हिडिओ खूप खास आणि महत्वाचा असणार आहे. प्रत्येक आईसाठी अतिशय अत्यंत महत्वाचा आहे. जर तुमची मुलं तुमचं म्हणणं ऐकत नसेल, खूप हट्टीपणा करत असतील, चिडचिडपणा करत असेल, तर त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा मग नोकरी व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत नसेल, तर या एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी माता तुळशीला आणि भगवान विष्णू देवांना एक अतिशय अत्यंत खास आणि तितकीच महत्वाची वस्तू अर्पण करायची आहे. हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. हा छोटासा उपाय मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी, विघ्न, संकटे दूर करेल. त्यांना अभ्यासामध्ये प्रचंड लाभ जो आहे तर तो देखील मिळेल. त्यांची उत्तरोत्तर प्रगती होईल, यश मिळेल आणि त्यांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. म्हणूनच आता कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे, त्याचबरोबर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये आवर्जून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी जास्तीत जास्त लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, निर्जला एकादशीचं महत्व इतकं का आहे आणि इतकी शीघ्र फलदायी का मानली जाते, तिला सर्व एकादशीमध्ये श्रेष्ठ आणि महत्वाची मानली जाते. निर्जला या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्यामध्ये पाण्याचा एक थेंबही न घेता व्रत केलं जातं. पौराणिक कथेनुसार महाभारतात जेव्हा वेदव्यास यांनी पांडवांना सर्व एकादशीचे व्रत करण्याचे महत्व सांगितले, तेव्हा भीम अत्यंत चिंतेत पडला. भीमने सांगितले की हे ऋषीवर, माझ्या पोटात वक्र नावाचा अग्नी आहे, ज्यामुळे मला भूक सहन होत नाहीये. मी दर 15 वाड्याला येणाऱ्या एकादशीचा उपवास करू शकत नाही. मग एकादशीचे पुण्य कसे मिळेल? मी मोक्षापासून वंचित राहील का? यावर माता कुंती आणि भीमाची चिंता दूर करण्यासाठी महर्षी वेदव्यास यांनी त्यांना सांगितले की जर तुला वर्षातील 24 एकादशी व्रत करणं शक्य नसेल तर मग तू ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील केवळ एक निर्जला एकादशीचं व्रत कर. एकाच दिवशी पाण्याचा त्याग करून पूर्ण निष्ठेने व्रत केल्याने वर्षभरातील 24 एकादशी केल्याचं जे काय पुण्य फळ आहे तर ते तुला एकाच वेळी प्राप्त होईल. एकादशीचं व्रत केल्याने मनुष्याला दीर्घायुष्य, आरोग्य, ऐश्वर्य आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते, असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांचं विधिवत पूजन केलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचा त्याग करून हे व्रत केलं जात असल्यामुळे या दिवशी जलदान, कुंभदान, छत्री, पंखा आणि अन्नदान करण्याचे प्रचंड महत्व आहे.
ही एकादशी केवळ स्वतःच्या कल्याणासाठी नाही, तर या दिवशी केलेल्या उपचारांसाठी आणि आपल्या कुटुंबावरती, त्याचबरोबर विशेषतः आपल्या मुलांवरती येणारी जी काही सर्व संकटे, विघ्न आहेत, तर ती टळतात. 25 जून रोजी येणारी एकादशी तुमच्या मुलांचे भाग्य बदलू शकते. म्हणूनच या दिवशी सर्व आईंनी हा उपाय करणं अतिशय अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा आता हा उपाय आपण कसा करायचा आहे, नेमका का करायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे. आपल्या मुलांवर काही प्रभाव पडतो. आजकालच्या काळात प्रत्येक आईची एकच तक्रार असते की माझी मुलं खूप हट्टी झालेली आहेत, माझं ऐकत नाही. आपण चांगलं सांगायला गेलो तरी ती मुलं चिडचिड करतात किंवा मोबाईलमध्ये व्यस्त असतात किंवा अभ्यासाचा कंटाळा त्यांना येत असतो. अनेक मोठी झालेली मुलं नोकरीसाठी अतोनात प्रयत्न करतात, परंतु त्यांना यश मिळत नाही. कुठेतरी इंटरव्ह्यू मध्ये अपयश येतं किंवा नोकरीत सतत अडचणी, अडथळे येतात. ज्योतिषशास्त्रानुसार मुलांच्या कुंडलीत जेव्हा बुद्धीचा कारक बुध, मनाचा कारक चंद्र आणि सौभाग्याचा कारक गुरु ग्रह कमकुवत किंवा दूषित होतो, त्यावेळी मुलांमध्ये हा हट्टीपणा, चिडचिडपणा, रागराग, एकाग्रतेचा अभाव आपल्याला दिसून येतो. तुळशीचे रोप हे माता लक्ष्मी स्वरूप मानले जाते आणि भगवान विष्णू देवांना तुळशी माता ही अतिशय अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच तुळशी मातेला हरिप्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तुळशीमध्ये बुध आणि गुरु ग्रहाचे दोष दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे, ऊर्जा आहे. जेव्हा एखादी आई आपल्या मुलांच्या नावाचा संकल्प करून पूर्ण श्रद्धेने निर्जला एकादशीच्या दिवशी माता तुळशीला ही एक वस्तू अर्पण करते ना, त्यावेळी साक्षात भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी अतिशय अत्यंत प्रसन्न होतात. आईच्या प्रेमात आणि प्रार्थनेत एवढी ताकद असते की ती मुलांच्या कुंडलीतील कितीही मोठा दोष असू द्या, तो दूर करू शकते. या उपायामुळे मुलांच्या मनातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते, त्यांचा राग शांत होतो आणि त्यांच्या बुद्धीचा विकास होतो. हा उपाय केल्याने मुलांच्या सभोवतालची एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ज्यामुळे त्यांचं अभ्यासामध्ये मन लागतं आणि नोकरी व्यापारातील अडकलेले मार्ग जे काय आहे, तर ते मोकळे होतात, खुले होतात. वर्षभरातून एकदाच येणाऱ्या या पवित्र निर्जला एकादशीला हा उपाय केल्याने त्याचं फळ कितीतरी अधिक पटीने प्राप्त होतं. आता बघा, हा उपाय 25 जून रोजी निर्जला एकादशीच्या दिवशी करायचा आहे. आईने सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे, कारण भगवान विष्णुदेवांना पिवळा रंग हा अतिशय अत्यंत प्रिय आहे आणि लाल रंग हा माता लक्ष्मीच्या आवडीचा रंग मानला जातो. यानंतर आपल्याला आपल्या घरामधलं जे काय पारोस आहे तर ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये पूजा करायची आहे. देवपूजा करत असताना सर्वात अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा धूप लावायचा आहे. आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती करायची आहे. आता तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये एकत्र साहित्य काढायचं आहे. या उपायासाठी तुम्हाला मुख्य वस्तू हव्या आहेत, ते म्हणजे कच्चं गाईचं दूध घ्यायचं आहे. नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही म्हशीचं घेतलं तरी देखील चालणार आहे. आता थोडं शुद्ध पाणी तुम्हाला घ्यायचं आहे पिण्याचं. चिमूटभर हळद घ्यायची आहे. अखंड अक्षदा, न तुटलेले तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे. थोडीशी खडी साखर घ्यायची आहे किंवा मग गुळ घेतला तरी देखील चालणार आहे. नवीन पिवळा किंवा लाल रंगाचा कलावा, रोली, मोली, रक्षासूत्र आपण जो काय म्हणत असाल तुमच्या तिकडे, तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि जर अगदी हा धागा तुमच्याकडे जर नसेलच तर मग थोडासा धागा तुम्हाला पांढरा सुती धागा घ्यायचा आहे आणि तो हळद कुंकू तुम्हाला मिक्स करून लाल पिवळा करून घ्यायचा आहे. सर्वात प्रथम एका छोट्या पात्रात थोडं स्वच्छ पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि चिमूटभर हळद जी आहे तर ती मिक्स करा. आता तुमच्या घरासमोरील किंवा गच्चीवरील तुळशीच्या कुंडीजवळ जा, वृंदावनाजवळ जा आणि माता तुळशीला नमस्कार करा आणि मनात तुमच्या मुलांचे किंवा मुलीचे नाव जे आहे तर ते घ्या. गोत्र, तुमचं जे काय गोत्र आहे तर ते गोत्र तुम्हाला बोलायचं आहे. आईने मनोमन प्रार्थना करायची आहे की हे माता तुळशी, माझ्या मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा जो आहे तर तो कमी होऊ दे. अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये त्याला भरभरून यश मिळू दे. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जे काय बोलायचं आहे, जी काय कठीणातील कठीण इच्छा आहे
तर ती तुम्हाला माता तुळशीला सांगायची आहे, मनोमन प्रार्थना करायची आहे आणि हे प्रार्थना करत असताना हळद आणि दूध जे आहे तर ते मिश्रित केलेलं आहे तर ते तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यानंतर तुळशीच्या मातीला हळद कुंकू लावा आणि तिथे खडी साखरेचा नैवेद्य दाखवा. आता या दिवशी तुळशीचा निर्जला उपवास असतो, त्यामुळे ते पाणी तुळशीच्या कुंडीच्या खाली अर्पण करायचं आहे, म्हणजे तुळशी पाशी अर्पण करायचं आहे, तुळशीला अर्पण करायचं नाही. ही एक केवळ गोष्ट लक्षात घ्या. आता जो पिवळा धागा तुम्ही आणला आहे तो धागा हातामध्ये घ्या. मुलांचं नाव घेऊन स्मरण करत ज्याला उज्ज्वल भविष्याची आणि इच्छापूर्तीची प्रार्थना करा. हा धागा मुलांच्या हाताने किंवा तुमच्या हाताने तुळशीच्या खोडाला तुम्हाला फांदीला बांधायचा आहे. अतिशय नाजूकपणे 3 किंवा 7 वेळा तुम्हाला गुंडाळायचं आहे. तुळशीला कुठलंही दुःख पोहोचणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हलकीशी गाठ बांधायची आहे आणि हा धागा म्हणजे मुलांच्या संरक्षणाचं आणि यशाचं एक प्रतीक आहे. तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा मग तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. यानंतर तुम्हाला मनोमन 108 वेळा षडाक्षर मंत्राचं म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता हा उपाय करत असताना आईने काही गोष्टीची विशेष काळजी घेणं अतिशय अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून उपायांचं शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला मिळेल. निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांना अजिबात स्पर्श करू नका आणि पानमंजिरी जी आहे तर ती तोडू नका. जो धागा बांधणार आहोत तो अगदी हलक्या हाताने बांधायचा आहे, गुंडाळायचा आहे, जेणेकरून तुळशीच्या रोपाला कोणतीही इजा होणार नाही. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी घरामध्ये पूर्णपणे सात्विक आहार जो आहे तर तो घ्यायचा आहे. सात्विक वातावरण ठेवायचं आहे. घरात कोणावरतीही रागराग किंवा चिडचिड वादविवाद कोणासोबतही घरामध्ये करू नका आणि मुख्य म्हणजे मुलांवरती या दिवशी अजिबात चिडू नका. हा उपाय पूर्णपणे गुप्तपणे आणि शांत चित्तेने करा. कुणाशीही याबद्दल बोलताना वादविवाद करू नये. आईचे शुद्ध मन आणि तिची श्रद्धा हीच या उपायांची सर्वात मोठी शक्ती ताकद आहे. जर तुमची मुलं सोबत असतील तर त्यांनाही माता तुळशीला आवर्जून नमस्कार करायला लावा. नसेल तर आईने स्वतः एकटीने हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. 25 जून रोजी येणारी ही निर्जला एकादशी तुमच्या मुलांचं जीवन बदलवण्याची एक सुवर्ण संधी आहे. पूर्ण विश्वासाने मनापासून हा उपाय करा. तुम्हाला याचा अनुभव लवकरच दिसायला सुरुवात होईल. मुलांच्या वर्तनात सकारात्मक बदल झालेले जाणवतील. घरामध्ये सुख, शांती, वैभव, आनंद येईल आणि त्यांच्या प्रगतीचे सर्व जी काय मार्ग अडकलेली आहेत तर ती देखील मोकळे होतील. याचबरोबर आपल्याला या दिवशी एकादशी आहे, योगायोगाने गुरुवार देखील आलेला आहे, म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनामावलीचा पाठ करायचा आहे. विष्णू सहस्रनाम पाठ करायचा आहे, म्हणजे विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र आवर्जून वाचायचं आहे आणि माता लक्ष्मीची सेवा देखील आपल्याला करायची आहे. ती म्हणजे श्री सुक्तम आपल्याला पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे आणि किमान एवढ्या सेवा आपल्याला शक्य नसेल करणं तर मग किमान आपल्याला देवघरासमोर बसून आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. या दिवशी केलेली सेवा नामस्मरण जे आहे तर ते अतिशय अत्यंत शीघ्र पुण्य फलदायी आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणूनच आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सेवा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण की योगायोगाने गुरुवार आलेला आहे. गुरुवार हा गुरु ग्रहाचा वार मानला जातो, बृहस्पती वार म्हणून ओळखला जातो आणि याच दिवशी ही निर्जला एकादशी देखील आलेली आहे. म्हणूनच या दिवसाला अधिकच महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो प्रत्येक आईने करायचा आहे. तर बघा, आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत
सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.